ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं सुतपुत्रपराशरं च व्यासं शुकं गौरपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमुथाशिशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोटकं वार्तिककारमन्यास्मद्गुरुं सन्ततमानतोषो श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्मवाम्यहं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरु परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माहे बाप महायोगी आणि भगवान विष्णूच्या अवतारातले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचे हे 7वे पुस्तक अज्ञान खंडन म्हणून चालू आहे। विषय बदललेले अज्ञानाचं खंडन यापूर्वी झालेले आहे। आत्म्याचं स्वरूप ज्ञानोबाता मिळालेले। आत्म्याचं स्वरूप सांगत असताना दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी आहे। त्या माध्यमातून ते आत्म्याचं स्वरूप आपल्याला सांगते। आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रिपुटी आहेत। त्रिपुटी म्हणजे तीन, पाहणारा जे पाहतो ते आणि जे कळतो ते, त्याला त्रिपुटी म्हणतात। पाहणारा जो असतो त्याला द्रष्टा म्हणतात, जे पाहतो ते दृश्य असतं आणि त्या दृश्याला पाहून जे ज्ञान होतं त्याला दर्शन असं म्हणतात। सगळा खेळ हा आपल्या मनुष्य जीवनामध्ये त्रिपुटींचा चालू आहे। कारण आपल्या 5 इंद्रियांनी 5 वृत्त्या तयार होतात आणि 5 वृत्त्यांनी असंख्य त्रिपुट्या तयार होतात। विषय भरपूर आहेत। आपल्याला जरी 5च इंद्रिय असली तरी त्या 5 इंद्रियांचे प्रत्येकाचे विषय एकट्यामध्ये होते। मग त्रिपुट्या कितीच होत्या।
द्वितीय विषय तिथल्या त्रिपुट्या, वासंती त्रिपुट्या तयार होतात. आणि ह्या त्रिपुट्या तयार होताना आपल्या ठिकाणी माणसाच्या ठिकाणी त्रिपुटी तयार झाली की त्या विषयाचं ज्ञान होतं. तो विषय आपल्याला हवा असं वाटतो, त्या विषयाबद्दल आसक्ती, प्रेम, नाना प्रकार निर्माण होतात त्या विषयाबद्दल. आता जेव्हा आपल्या त्रिपुट्या आणि आत्मस्वरूपातल्या त्रिपुट्या कशा आहेत त्याचे वर्णन करत आहे. आपल्याला आत्म्याच्या त्रिपुटीचं काही ज्ञान नाही. ज्ञान नाही एवढंच आहे की आत्मा जर द्रष्टा असला आणि जे पाहतो दृश्य ते आत्माच आहे आणि जे करतो ते आत्मज्ञान आहे. आत्मा पाहणारा आत्म्याचं दृश्य पाहतो, आत्माच पाहतो आणि जे करतो ते आत्मज्ञान. आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान, द्रष्टा, दृश्य आणि रूप दर्शन याच्यामध्ये ज्ञानाशिवाय दुसरं काहीच नाही. हा जो विषय द्रष्टा आपल्याला सांगून राहिले आत्म्याच्या त्रिपुटीचा, तो अवघड विषय असल्यामुळे ज्ञानिकांनी या विषयाला या ठिकाणी अनेक ओव्या दिलेल्या आहेत. अनेक ओव्यातून तो हा विषय स्पष्ट करतायत. कितीतरी ज्ञानिकांनी आपल्याला या ओव्यातून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला आत्म्याचा अनुभवच नाही ना. आत्मानुभव नसल्यामुळे आम्हाला ज्ञानिकांनी कितीतरी खुलासा करून सांगितलं, किती सांगितलं, आम्ही तो या जगाचा त्रिपुटी मध्ये आहोत. त्यामुळे ज्ञानोबांचं हे जे प्रवचन आहे किंवा ज्ञानोबांचे जे कथन आहे ते सर्वसामान्य माणसाच्या डोक्याच्या वर आहे. कळतं त्यांचं बोलणं, त्यांनी सुद्धा समजायला आपल्या स्थितीला येऊन सांगतात ते ज्ञानोबा. एका अशी मोठाली अधिकारी आहे तुम्ही समजून अशा दृष्टीने बोलत नव्हते. ते अगदी सामान्याच्या सामान्य माणसाच्या स्तरावरील दृष्टांत देऊन समजून सांगतात. महाराज आमची तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही इतके दयाळू असून आमची स्थिती वेगळी ना, आमचा करावं. आता समजा आपण जेवायला बसलो, आपल्या घरामध्ये त्यावेळेला जे तयार केलं असेल ते सोडून आपण बाहेरच्या विषयाला समजा तू म्हणाला, अहो तुम्ही अमृत खाल्लं का? आपण काय अमृत अमृत, आता हे अमृत पाहिले खाल्लं नाही, त्याची सवय माहिती नाही. आपण तरी रत्ना करून भात किंवा भाजी भाकरी काय असेल ते खातो धरून, त्याची सवय आपल्याला माहितीये. मग हे जे अमृताचं जे बोलणं आहे ना, याच काय कळलं मला. त्यामुळे तो अमृत नावाचा पदार्थ तो स्वर्गात राहतो, अमृत स्वर्गात मिळते. आता स्वर्गातून तुम्ही खाली आला असेल बिचारा, तो आपल्याला सांगतोय की तुम्ही अमृत नाही खाल्लं का? अमृतच काय खाऊ? हे बाबा तू स्वर्गात आम्हाला म्हणून तुला माहितीये. आम्हाला नंतर हा जो मधला बाबीला पृथ्वी होता, स्वर्ग पृथ्वी आणि खाली पाताळ आहे. आम्ही बरं पाताळात नाहीये, पाताळात असतो तर आणखी पंचायत झाली असते, मग आम्हाला हा वरण भात सुद्धा माहिती झाला नसता. निदान आम्हाला आता शिरा वरण भात वगैरे पदार्थ आहे ना, हे तरी पाहायला मिळत आहे. दुधाचे पदार्थ आम्ही खातो, त्याला अमृत समजतो. तात्पर्य असं आहे की जी वस्तू आम्ही खाल्लेली नाही, पाहिलेली नाही, जिची चव आम्हाला माहिती नाही, आणि त्या वस्तूबद्दल आम्हाला विचारायला लागलं, कशी कळेल आम्हाला?
आणि मिळून आपली धनवांची आणि आपली शिकायची झालेली. ज्ञानोबा सांगताय का आत्म्याचं त्रिपुटीचं स्वरूप आणि आम्हाला तर आत्मा माहिती नाही. आत्मा तर आहे आमच्यामध्ये. आत्मा माहिती असूनही आत्म्याबद्दलचं स्मरण नाही, ज्ञान नाही, त्याचं रूप माहिती नाही, त्याचं काहीच माहिती नाही आम्हाला. त्यामुळे आम्हाला क्षमा करा, आमच्या बुद्धीच्या पलीकडे तुम्ही सांगता एवढंच म्हणावं लागेल. कळतं तुम्ही का बोलता ते कळतं, परंतु त्या बोलण्यातून जी समज यायला पाहिजे, जे ज्ञान व्हायला पाहिजे, ते ज्ञान आमचं तयार होत नाही. म्हणून आता ह्या ज्या उभ्या आहेत ना, ह्या आंब्याच्या उभ्या आहेत. आता ते काल दोषी होती. दोषी मध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगत होते की दोन्ही परस्परे नांदती एका आहारे वाचून येणे रे नाही केले. शब्द करतात. ज्ञानोबा तुम्हाला काय सांगायचंय? ही दोन्ही परस्परे, हे दोन आणि परस्पर म्हणजे दोन्ही परस्पर म्हणजे ते दोन कोण आणि ते परस्पर काय करतात. नांदती एका हारे, आणखी तुम्ही सांगता की ते दोन्ही एकाच हारी म्हणजे एकाच प्रकारच्या स्वरूपामध्ये राहतात, नांदतात. बांधून ते एकमेकांना बांधून घेतलेले झाले. अशा प्रकारचं त्यांचं स्वरूप आहे, ते नाही केलं. आता ही जी उभी आहे, ही या उभीमध्ये आम्हाला हे असं बाजू बाजू धर्मामध्ये सांगताय की हे जे दोन कोण, हे दोन म्हणजे तो दृष्टा आणि ते दृश्य, तो आत्मा. आणि आत्मा जे पाहतो ते दृश्य, तर हे दृश्य आणि दृष्टा हे जे दोन भाग आहेत ते एकाच हारामध्ये एकाच पंक्तीला नांदतात. म्हणजे त्या दोन्ही सारखेच येते. आता मी तुम्हाला सांगितलं की आत्म्याचं दृष्टीकोन आणि आत्म्याचं दृश्य जे असेल तेही आत्माच आहे. पाहणारा आत्मा आणि जे पाहतो तेही आत्माच. मग तुझं एकाच रांगेत आले, एकाच स्वरूपात असणं ते. म्हणून नांदती एका हारी असं म्हटलं. तेव्हा एका आत्म्याच्या आधारावरच ते दोघे राहतात, दृष्टा आणि दृश्य. यांनी एकमेकांना बांधून घेऊन, आता यांनी एकमेकांना बांधून घेऊन म्हणजे तो आत्मा दृष्टा आणि तो दृश्य आत्मा, आत्मा आत्म्यामध्ये मिळाला म्हणजे काय होणार आहे? बांधून घेऊन म्हणजे दृश्य गेला आणि दृश्य गेलं, मावळलं. बांधून परस्परे नाही केले आणि एकमेकांना बांधून द्यायचे झाले आणि त्याचं काही शिल्लक राहिलं. अशी ओळी. आता ह्या ओळीचा अर्थ तर कळला आम्हाला, परंतु अनुभव कुठे आहे आम्हाला? हा जो अनुभव आहे, अनुभवाचा विषय जो असतो ना, तो चटकन आपल्याला कळून येतो. आता ज्ञानोबा मला कशासाठी सांगतात? ज्ञानोबा तुम्हाला त्रिपुटी, आत्म्याची त्रिपुटी कशासाठी सांगतात? सर्वनितर आपल्या मनात प्रश्न ना की तुम्ही हा जो आत्म्याचा दृष्टा दृश्य भाव आहे तो अशा प्रकारचा आहे, पण या त्रिपुटीने काय होतं? ते ज्ञानोबा आम्हाला असं सांगताय की ही आत्म्याची त्रिपुटी जर तुम्ही पाहिली तर तुमच्या जी पहिली त्रिपुट्याच्या चालल्या ना, इंद्रियांच्या माध्यमातून जगाकडे जाणाऱ्या त्या त्रिपुट्या नष्ट होतील. आत्म्याची त्रिपुटी जाणली, ज्याला कळली, त्याला मग ही दुसरी इंद्रियजन्य जी त्रिपुटी आहे तिचा पलीकडे जातो. ती त्रिपुटी राहत नाही.
आपल्याला तेव्हा हे आपल्या ज्या अनंत त्रिपुटी आमच्या इंद्रियाच्या माध्यमातून तयार होतात आणि ज्यामुळे आमचं मन नाना प्रकारच्या संस्कारांनी विचारांनी भरलं जातं, मन बुद्धी चित्तांतकरण ते तसं भरू नये म्हणून ज्ञानोबा आम्हाला समजायले की अरे आत्म्याची त्रिपुटी पहा, इंद्रियांच्या त्रिपुटीने तुमचं मन खराब होणारच, कारण जगाकडे ती वाहते त्रिपुटी. म्हणून आत्म्याच्या त्रिपुटीने इंद्रियांची ही जी आमच्या ठिकाणी चाललेली त्रिपुटी आहे ती नष्ट होते आणि योगासाठी ते आपल्याला ही त्रिपुटी समजली. आता हे स्पष्टीकरण कसं बरं कशी जाते बरं ते तरी सांगा. आत्म्याच्या त्रिपुटीने आमची इंद्रियांची त्रिपुटी जाते, कशी जात असेल ती बघा. साधं उदाहरण आहे, तुम्हाला जर विचारलं तुम्ही कोण आहात, आपण तर आम्ही देह नाही का, असं म्हणतो का मी आत्मा आहे. कोण आहात तुम्ही? मी देह आहे. झालं. आता मी देह आहे हा जो जीव भावला देह भावाला तुमचा, याच्यामुळे तर तुम्ही बंधनात अडकून पडलेले आहात. ह्या बंधनातून सोडण्यासाठी तुम्हाला आत्म्याची त्रिपुटी समजावी लागेल. आत्म्याच्या त्रिपुटीने देहामधून निर्माण होणाऱ्या या अंतकरणाच्या ज्या त्रिपुटी आहेत, त्या ज्या वृत्ती आहेत, त्या संपून जातात, निघून जातात, नष्ट होतात. मी देह आहे ही त्रिपुटी, आणि तुम्ही जर म्हटलं की मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा मग तुमची ती देह मी आहे ही त्रिपुटी गेली की नाही. तुम्ही आत्मभावा जेव्हा येता, जेव्हा म्हणता की नाही मी देह नाही, अरे देह तर म्हणणारा आहे, तो बदलणारा आहे, नश्वर आहे, नाशवान आहे, मिथ्या आहे, असा हा जो देह आहे तो मी नाही. मी म्हणजे मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे असं बोलण्याने तुमचा तो देहभाव निघून जातो. तेव्हा आत्म्याच्या त्रिपुटीने ही इंद्रियांची त्रिपुटी कशी नाहीशी होते हे ज्ञानोबा आम्हाला या प्रवचनामधून सांगून राहिलेले. पण काय करावं ज्ञानोबा, आम्हाला अशी सवय लागून गेली लहानपणापासून. कारण तुम्ही लहान पोरं ना, लहानपणापासून त्यांना हा देहभाव चिटकलेला आहे, तो काय आता नाही. आणि जी गोष्ट खूप जुळून जाते, खूप चिटकून बसते ना, ती निघत नाही. ती मोडून टाकली तरी निघत नाही. का तुम्ही काहीतरी वस्तू अशा काही चिकट असतात, अशा काही पाक्या होऊन जातात, त्यांचा रंग जाता जात नाही. जेव्हा आमची ही जी त्रिपुटी देहाची, देहासंबंधीची आमचे देह आहे ही जी आमची कल्पना आहे, ही बालपणापासून शिटकलेली कल्पना आहे. आणि आता आमचा अनुभव आम्ही या वयात ऐकतोय, किती वेळ प्रत्येकाचं वेगळं आहे. मग किती वर्ष आमची देह त्रिपुटी मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे म्हणून गेली. आणि आता कधीतरी काळ असा आला भाग्याचा, हेच पुण्य होतं तर त्याला आपला जो प्रारब्ध आहे ते, त्यामुळे आम्हाला हा योग आला की ज्ञानोबांची ही जी रचना आहे, ज्ञानोबांनी जे सांगितलेलं आहे हे ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा योग आला. हाही योग आला नसता तर आम्ही आमचं चालूच होतं, मी देह आहे, मी देह आहे, म्हणजे पण ते चालू राहतं ना माणसाचं. गेलो असतो
चला आता तरी देवाने आम्हाला थोडस जागं केलं, आम्हाला जागं करून उठवण्याचा प्रयत्न करतात ते या ज्ञानातून. अरे उठा, तुम्ही ध्येय नाहीये, तुम्ही आत्मा आहे, तुम्ही ब्रह्मा असं निर्वाह. आणि म्हणूनच हा फार अलभ्य असा लाभ आहे. हा ज्याच्या नशिबात आहे त्यालाच तो प्राप्त होतो. आता त्यामुळे आपल्याला ही जी आमची देहाची त्रिपुटी आहे ना, ती देहाची त्रिपुटी कशी आम्हाला गोत्यामध्ये आणते. मी देह आहे, या देहाच्या त्रिपुटीने माणूस स्वतःला देह समजून कर्मठ म्हणतो, कर्म करणारा. मी कर्म करतो. आता आम्ही जेवढी कामं करतो ना, ती कामं कोण करतं? जर विचारलं त्या माणसाला काय हो हे काम कोण केलं? मी केलं ना. मी केलं म्हणजे कोणी केलं मी सांगणार. मी केलं पण कोणी केलं हे काम काय सांगतो? तो असं म्हणेल का मला आत्म्याला होता इथं, आता आत्म्याने केलं नाही हो. समजा कोणी केला? आम्ही केला ना. कोण? आत्मा का? हा देह, हा देहाचा मुद्रा, हा देहाचा आकार याने संपाद केला. म्हणजे आमची सगळी कर्म जी आहेत ना, ती मी देह आहे या भावनेतूनच करतात. आणि म्हणून आम्ही कर्मठ बनतो. कर्मठ म्हणजे तेच तशाच पद्धतीनं कर्म करत राहणं, त्याला म्हणतात कर्मठ बनणं. आता कर्मठ बनवून टाकल्यावर आणखी काय झालं? आता तुम्ही म्हणून आम्ही कर्म काय, आम्ही देवाची उपासना करतो ना, पूजा पाठ करतो, पारायण करतो, तीर्थयात्रा करतो, नंतर वेगळ्या प्रकारची व्रत पाळतो. मग ते कर्मठच म्हणतो का तुम्ही? आणि देवाचं करतो ना, ठीक आहे बा, संसाराची कामं करतो म्हणून कर्मठ झालो. पण मग आता देवाची कामं करतो, मग तेव्हा काय होतो आम्ही? थोडस बदललं तुमचं. हा तुम्ही जेव्हा पूजा करताना काय पूजा कोण करतो? मी करतो ना. मी कोण? तुला आला दे. अरे पारायण केलं का? हो पारायण हो असलं ना तू ग्रंथ पारायण केलं. कोणी केलं? आत्म्याने केलं. म्हणजे तुला जो परमार्थाचा थोडासा रस्ता आता सुरू झालेला आहे, त्याने साधना करून गेली. मी केलेलं म्हणजे तुमची साधना, तुमची पूजा अर्चा, तुमचं सगळं पारायण वगैरे जे परमार्थाचं आता सुरू केलंय तुम्ही, तू यातून तर सुटले. म्हणजे आम्ही तुझं कर्मठपणा कर्मांचा आहे ना, तो सुट्टा सुटत नाही बघा. म्हणजे परमार्थाला लागून सुद्धा आम्ही मी देह हाच भाव राहतो आमचा. ज्ञानवा एवढ्यासाठी आता हे आपल्याला समजायला की अरे नाही रे तुम्ही बदलले. आता ठीक आहे, संसाराच्या गोष्टी तुम्ही देह भावने केल्या आतापर्यंत, पण आता तरी तुम्हाला समजून द्या की तू देह नाहीस, तू आत्मा आहेस. तू आत्मा आहे असं समजून जर केलंच तर बघ किती फरक पडेल तुझ्या कर्मामध्ये सुद्धा. म्हणून देवांना हे वारंवार सांगावं लागते. आणि ते तुमच्या आग्रहाने वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टांतांनी आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करून राहिले. बरं, हे जे पुजारी, हे जे परमार्थाला लागलेले थोडेसे लोक आहेत, हे ते कर्मठ आहेत, हेही कर्मठ झाले. पण तुम्ही लोक आता योग साधना करतात, योगाची.
भक्तीची साधना करतात. भक्तीची साधना करणारा त्याला जर विचारलं अरे तुम्ही तू आता जी भक्ती करतोय ती कोण करतोय ती भक्ती? मी करतो ना. अरे राम आपण कोणी म्हटलं रे हा चांगला म्हणून म्हटलं ना. अरे राम म्हणजे भक्तीमध्ये सुद्धा तुला कर्मपणा राहत नाही. योग केला, प्राणायाम केला, आसन लावलं, मुद्रा लावल्या, हे लावलं, तुम्ही केलं नाही, मी लावलं नाही. जो मार्ग तो निवडतो परमार्थाचा त्या मार्गामध्ये हा कर्मपणा घेऊन जातो. काय करावं बघा आता. म्हणतात अरे तुझ्या या सगळ्या मार्गामध्ये परमार्थाच्या मार्गामध्ये तू तेच घसरून आला, तेच करून आला. म्हणून ज्ञानोबा मला ह्या आत्म्याचं स्वरूप समजून राहिले. आता 200 येते. ज्ञानोबा समजायले पाहणया पाहणे आहे तरी न पाहणे हेच नव्हे, म्हणून याची सोये मेहनती जमली. ज्ञानोबा पाहणारा पाहणया पाहणे आहे, पाहणारा पाहणे स्वरूप आहे. हा पाहणारा म्हणजे आत्मा. हा आत्मा पाहणारा आहे आणि तो पाहणारा असल्याने पाहणे स्वरूप आहे. मी जरा मोठं विचित्र झालो. आता जो पाहणारा आहे तो पाहणा स्वरूपच राहणार ना. पाहण्याचाच त्याचा आता व्यवहार चालला आहे तर तू त्या व्यवहारात आहे ना. म्हणतात पाहणारा पाहणे स्वरूप जर आहे तर न पाहणे कधी समजत नाही. आत्म्याला न पाहणे कधी जमत. आत्मा आपल्यासारखा झोपतो का रात्री? त्याला का डोळे आहेत का? आपण आपले डोळे बंद केल्याचं पाहत नाही, डोळे उघडले की पाहतो. आम्हाला डोळे पापले आहेत त्यांना, मग त्या पापण्या बंद केल्या की डोळे बंद, डोळे बंद केले की पाहणं बंद. आत्म्याला अशी डोळे आहेत का? अशा पापण्या आहेत का? म्हणजे काय झालं माझा हा जो दृष्टा असा विचित्र दृष्टा आहे आता तो पाहणारा असूनही न पाहणाराही आहे आणि त्याचं पाहणं आणि न पाहणं सारखं आहे. हेच गोष्टी देतात. ती अवस्था आहे ती आत्म्याची, तो स्वयंप्रकाशी आहे, ज्ञान प्रकाशी त्याचा. त्याच्या त्या ज्ञान प्रकाशाने तो सगळं जाणतो. मग त्याचं पाहणं आणि न पाहणं त्याच्यामध्ये काय अंतर असणार आहे? आमच्या पाहण्यात न पाहण्यात अंतर आहे. आमचं पाहणं जेव्हा डोळे उघडे असतात तेव्हा होतं आणि डोळे बंद असताना आमचं पाहणं बंद होऊन जातं. म्हणजे आमच्या पाहण्यामध्ये भेद आहे की पाहण्यामध्ये भेद आहे आमच्या. तसं आत्म्याच्या पाहण्यामध्ये न पाहण्यामध्ये भेद नाही. तो अखंड तेजस्वी राहो, प्रकाशित राहो. तुझा आपल्याशी डोळे बंद तर तुझा बापले का त्याला? त्याचं पाहणं आणि न पाहणं हे सारखंच आहे असं ज्ञान आपल्याला समजेल. बघा आपल्याला कसं आहे. आत्मस्वरूपामध्ये जसं पाहिलं तर पाहणं आणि न पाहणं दोन्ही व्यवहार होत नाही. तो म्हणता तो पाहतो, म्हणा त्याला दृष्टा, परंतु आमच्यासारखा तो दृष्टा नाही. आमचे डोळे जसे पाहतात तसा तो पाहत नाही आणि आमचे डोळे जसे पाहत नाही तसं तो पाहत नाही असं नाही. तर आमचं पाहणं आणि न पाहणं जसं आहे तसं आत्म्याचं पाहणं आणि न पाहणं नाही. हे ज्ञानोबा मला समजायला
202 आपला सांगाय पाहणे सोडून ना पाहे तरी कोणी काय पाहिले एवं पाहणे न पाहणे सोडून असणे ना पाहणे तरी कोणी काय पाहिले एवं म्हणजे तात्पर्य असं पाहणे आणि न पाहणे हा आत्म्याचा ज्ञानाचा व्यवहार आहे. आमचा दृष्टीचा म्हणजे वृत्तीचा व्यवहार असतो. आमचं पाहणं आमच्या अंतःकरणातली जी वृत्ती आहे मनाची त्या वृत्तीनं डोळ्यामध्ये येऊन ती वृत्ती दृष्टी बनते आणि दृष्टी मग प्रकाशित होते आणि ती पुढे जाते. म्हणजे आमच्या पाहण्यामध्ये दृष्टीचा व्यवहार आहे, वृत्तीचा व्यवहार आहे. आपल्याला अंतःकरण आहे, आपल्याला मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहमही नाही, मी अंतःकरण नाही. आता अंतःकरण शून्य असलेला जो आत्मा आहे त्याचं पाहणं कसं असेल जरा लक्षात द्या. आपल्या पाहण्यामध्ये आमच्या मनाचा भाग फार मोठा असतो, पण आमच्या इंद्रियाचा स्वामी मन आहे आणि मन सांगतं त्याप्रमाणे आमची इंद्रिय धावतात, वृत्ती धावते. म्हणजे आम्हाला आमच्या पाहण्यामध्ये मनाचा हा मोठा वाटा आहे. आता आम्हाला असं सांगले की अहो हा जो आत्मराज आहे ना तो जेव्हा पाहतो ना तेव्हा तिथं त्याच्यामध्ये मन बुद्धी चित्ताने काहीच अंतःकरणच नाही आणि अंतःकरण नसल्यामुळे वृत्ती नाही आणि मग त्याचं जे पाहणं होतं ते पाहणं शुद्ध ज्ञान प्रकाशनाने होत. ज्ञानाचा प्रकाश त्याचा फाकला नाही फाकला त्यातण्याचा की ते त्यांना सगळं दिसतं आणि कळतं. त्याची जी आत्मज्ञानाची प्रकाशाची दृष्टी आहे ती ज्ञानघन आहे आणि त्या ज्ञानघन दृष्टीने तो आत्मा जेव्हा पाहतो त्यावेळेला त्याचं पाहणं किंवा न पाहणं हे समान होऊन जातं असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात. मग आपल्या सृष्टीमध्ये हे जाणून आपले ज्ञानोबांची ही जी रचना आहेत ना ही आपल्या वेदांतावर आधारलेली वचन आहे, श्रुतीवर आधारलेली वचन आहे. श्रुतीचं असं वचन आहे अथ केन कम पश्येत, अथ केन कम पश्येत. अहो इथं कोण कोणाला पाहतो? श्रुती देव आपल्याला सांगतात की आत्मा हा असा काही भिन्न आहे की तो तसं पाहिलं तर कोणालाही काही पाहत नाही. आत्म्यामध्ये पाहण्याचा व्यवहार नाही, वृत्तीचा व्यवहार नाही. वृत्तीचा पाहण्याचा कुठल्याही प्रकारचा जसा आमचा व्यवहार चालतो वृत्तीचा तसा त्याचा नाहीये. म्हणून आत्मा फार भिन्न आहे. म्हणून त्याचं पाहणं किंवा न पाहणं सारखं आहे असं ज्ञान आपल्याला. तेव्हा ज्ञानोबांचं हे जे प्रवचन आहे हे श्रुतीभूमी आहे, श्रुतीवर आधारलेलं प्रवचन आहे. म्हणजे वेदांवर आधारलेलं त्यांचं वक्तव्य आहे. उगाच काहीतरी सांगत नाही ते. तेव्हा ज्ञानोबाचा आपल्याला पुढे सांगताय 203 मध्ये ते दिसल्याने दृश्य भासे म्हणाविना देखील ऐसे तरी दृश्यास्तो विषय ऐसे नाही.
तर ते वेगळे आहे. ज्ञानो म्हणतात दिसल्याने दृश्य भासे. दिसल्याने म्हणजे पाहिल्याने. पाहणारा जो असतो ना त्याने पाहिलं की दृश्य दिसतं त्याला. हा आपला अनुभव. आपला अनुभव असा आहे आम्हाला माणसांचा की पाहिल्याने दिसत. मग पाहिल्याने दिसत तसंच आपल्याच आहे का? आत्मा पाहतो का? अरे आत्म्याला काही अशी डोळे नाही, त्याची बळजाप होत नाही, काही नाही. तो सदैव पाहणार आहे, अरुंद पाहणार आहे. मग तो आपल्या देहातच आहे, फक्त नाही असं नाही. तो सर्वत्र फैललेला आहे, विश्वामध्ये पसरलेला, इथं इथं तिथं सगळीकडे पसरलेला आहे. असा जो ज्ञान घन असा आत्मा आहे आणि जो ज्ञान दृष्टीने भरलेला आहे तो आत्मा सगळीकडे पसरलेला आहे. मग अशा आपल्याला पाहणं म्हणावं, पाहणारा म्हणायचं का? हे काय बघा आमच्याकडून आम्ही दुसऱ्याला कसं ओळखतो आणि ही आमची पद्धतच आहे. हो, आमच्या संसारामध्ये आम्ही आमच्यावरून दुसऱ्यांना ओळखतो. याची असंख्य संसारामधली उदाहरण आपल्याला देत आहेत की आपल्यावरून दुसऱ्याला ओळखतो. आपल्याला एखादी गोष्ट चांगली गोड वाटली, चांगली वाटली ना, तर ती गोष्ट तशाच प्रकारची गोष्ट जर दुसऱ्याने कोणी आपल्याला सांगितली की बाबा मला शिरा फार आवडतो आणि आता आपल्याला शिरा आवडतो आणि त्याने सांगितलं की मला शिरा आवडतो. आता आपल्याला जे आवडतं ते जर त्याला आवडत असेल तर मग आपलं जमलं बा. मग आपलं जमलं बघा. आपल्याला जे पटत तेच त्याला जर पटत असेल ना तर तू माझा मित्र, तू माझा सखा. आता चांगलं वाईट वेगळं आहे याच्यामध्ये. पुन्हा चांगल्या गोष्टीनं चांगल्या गोष्टीचं पटणं ते वेगळं आणि इथं जर वाईट गोष्टी असतील आणि तोही वाईटच सांगत असेल आणि ते जे पटणं आहे दोघांचं ते जे एक मित्र आहे ते सुद्धा आपल्यावरून दुसऱ्याचं समानशीलम व्यसनेषु सख्यम असं वचन आहे संस्कृत मध्ये. समानशील, ज्याचं शील चारित्र्य वर्तन जसं असेल समान असेल आणि तसं दुसऱ्याचं असेल ना तर सख्य होत. समानशीलम व्यसनेषु सख्यम. व्यसन म्हणजे कुठले व्यसन असेल ते दोघं मित्र होतात त्या बाबतीमध्ये. चांगल्या गोष्टीचं व्यसन असेल देव धर्माचा तरी मित्र होतात आणि दारू दरफडा वगैरेचं ते व्यसन असले तरी मित्र होतात. कारण दोघांना सारखंच आहे ना. म्हणून आपल्यामध्ये असलेले गुण किंवा दुर्गुण आणि दुसऱ्यामध्ये असलेले गुण किंवा दुर्गुण यांचे जेव्हा साम्य जमतं त्या वेळेला आम्ही एकमेकांचे सख्य, एकमेकांचे मित्र बनतो. आत्म्यामध्ये तसं नाहीच आहे. आत्म्यामध्ये काहीच नाही. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगताय तेव्हा दिसल्याने दृश्यभासे भ्रामेना देखील असे. म्हणून दृश्याकडून द्रष्ट्याकडून दृश्य पाहिलं जातं ते द्रष्ट्याने दृश्य पाहिलं असं म्हणून म्हणता येत नाही आत्म्याच्या बाबतीत. तेव्हा आत्मा हा द्रष्टाही नाही आणि दृश्यही नाही. आणि जर तुम्ही म्हटलं की आहे तो द्रष्टा आहे आणि तो दृश्य पाहतो तर मग ते दोन्ही एकच आहेत. द्रष्टाही आत्माच आहे आणि दृश्यही आत्माच आहे आणि जे दर्शन पाहिलं त्याने तेही आत्माच. अशा प्रकारे ह्या आत्म्याचे जे स्वरूप आहे ते आपल्यापेक्षा किती भिन्न आहे असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात.
आपल्याकडे काय होतं, आपल्या चालीरीतीच विचित्र आहे. आपल्या चालीरीतीप्रमाणे आपण त्या आपल्याला जसं गुंडाळतो तसं करायला पाहतो. समजा एका बाईचं नाव माया आहे, माय तिला म्हणतात ठेवलं नाव, लहान असताना छोटी पोरगी होती, तिचं नाव माय ठेवलं. आता पुढे तिला मोठी झाली आणि सगळं तिला मुलगा झाला, मूल झालं. मग आता खरं कशी माय झाली ती, पण नाव पुढीच आहे. आता तिला कोणत्या नावाने हाका मारला तुम्ही? आता तुम्ही तेच पुरुषच नाव धरून बोलाल ना, माय तुला पोरगी देणार, माय तुला पोरगी असं बोलणार ना तुम्ही. म्हणजे तिचं माय हे नाव जे तुम्ही पूर्वीपासून जे लावलं चिटकलं तुला, ते मूलबाळ झाल्यानंतर ती माय झाली आणि ते त्या मायानेच तुला त्या नावाने तुम्ही हाका मारत असता. तसं ज्ञानवंता की आमच्या मनामध्ये या ज्या गाठी बसलेल्या आहेत, आमच्या या ज्या संस्काराच्या, विचारांच्या, कर्माच्या, नाना प्रकारच्या गाठी बसलेल्या आहेत, त्यामुळे आमचं जे बोलणं वागणं जे आहे ना, ते जे पूर्वीचं चालू आहे ते तसंच राहतं आणि मग त्या आत्म्याला मी तसंच समजायला पाहतो, तसा येतो. अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला आत्म्याचं स्वरूप आणि आपलं स्वरूप यांच्यामधलं अंतर ओळखा असं समजले. तेव्हा ज्ञान म्हणतायत आत्मा सगळ्या स्थितीमध्ये सारखाच राहतो. वास्तविक त्याला स्थितीच नाही, स्थिती आम्हाला आहे. केवळ आत्म्यामध्ये स्थिती नाही, आमच्यामध्ये स्थिती कशी काय मिळतो? आमच्यामध्ये आत्मा आहे ना, मग आम्हाला स्थिती कशी काय लागली? स्थिती म्हणजे अवस्था. बरोबर आहे. तुम्ही आत्म्याला काय समजता? दगड समजतं का? एखादा वस्तू समजतं का? मला अर्थ नाही करतो. आत्मा कसा हाताला लागतो का? इथे हातात आत्मा आहे, लागतो का हाताला आत्मा? तेव्हा ज्ञानोबा असं म्हणत आहे, आत्म्याला कुठलीही अवस्था नाही. त्याला बालपण आहे का? त्याला तारुण्य नाही, बालपण नाही, वार्धक्य नाही, कुठलीच अवस्था नाही त्याला. मग तुम्ही त्याला आपल्याकडे कसं काय समजता हो? आम्हाला आमच्या या देहाला बालपण होतं, लहान होतो आम्ही, मोठे झालो, मग सारखं बदलणार आहे आमचं. म्हणजे अवस्था आमच्या देहाला आहे, आत्म्याला अवस्था नाही. मग आत्म्याला जर अवस्था नाहीये तर मग आपल्यासारखाच तो आत्मा आहे असं कसं समजतो? एक राजा होता, तो राजा त्याच्या दरबारामध्ये जायचा आणि सिंहासनावर बसायचा. तो राजा असल्यामुळे सिंहासनावर बसायचा तो दरबारामध्ये. आता पुढे तो राजा शिकारीला गेला वनामध्ये. आता अरण्यामध्ये थोडं दरबार आहे, पुढे बसेल तो एका झाडाखाली बसला. आता झाडाखाली बसल्यामुळे आता तुम्ही असं म्हणाल की हा राजा नाहीये. हा तर राजा आहे का? हा तो झाडाखाली बसलेला आमच्यासारख्या माणूस आहे. हा कसला राजा? कारण त्याची अवस्था बदलली आहे. तो दरबारात होतो, सिंहासनावर बसतो आणि तेव्हा तो राजा असतो. आणि जंगलात जेव्हा जातो शिकारीला तेव्हा तो झाडाखाली बसतो आपल्यासारखा. अरे तो कुठेही गेला तरी राजाच आहे. राजाची जी स्थिती असते ती स्थिती त्याची अखंड राजे स्वरूपात आहेच तो. म्हणून
ही जशी राजाची अवस्था आहे तशी आत्म्याची अवस्था आहे. आत्मा आपल्या देहात असो नाहीतर बाहेर असो है ना. आपल्या देहात जर आत्मराजा माझा आत्मा आहे, मी आत्मा आहे, आत्मा आहे, आणि बाहेर येते बाहेर येतोच आहे ना. म्हणून अवस्था बदलली तर आत्म्यामध्ये काही बदल होत नाही. पण आमचं तसं नाही ना. आम्हा माणसांचं तसं नाही. आम्हा माणसांची अवस्था बदलली की बदलून जातो आमच्यामध्ये. परवापर्यंत शिपाई होता तो ऑफिस मध्ये साधा, मग त्याला शिपायाचा तापून केलं. त्याचा भावाला त्याला आता लोक मान द्यायला लागले. शिपाई होते तेव्हा त्याला अरे तुरी म्हणायचे, आता त्याला आहो जाऊ म्हणावं. पुढे तो कारकुनाचा मुख्य अधिकारी झाला त्या ऑफिस मध्ये, काम चांगलं होत. आता जो तो मुख्य अधिकारी झाला, पूर्वी तो कारकुन होता, कारकुनाचा पूर्वी तो शिपाई होता. हे ज्याने पाहिलेले त्या ऑफिस मध्ये, आता तो काय म्हणेल त्याला आणि तुला शिपाई म्हणून त्याची अवस्था बदलली, त्याची स्थिती बदलली, अधिकार बदलला. तसं आत्म्याचं नाही. आत्मा अखंड एकाच स्थितीत राहतो. त्याला हे असे भेदभाव नाही, हे असे अवस्थांचे भेद नाही. त्याला आत्मा अवस्थातीत आहे, अवस्थांच्या पलीकडे येतो राहतो. हे कळलं पाहिजे आत्म्याचं स्वरूप आपल्याला. नाहीतर आपल्या सतत आत्मा आहे असं आम्ही समजून आत्म्याला आमच्या प्रमाणे बघायला लावतो. म्हणून जाणू म्हणतात अरे आत्म्याला ओळखा, आत्म्याला ओळखा. आपल्याला फार सुंदर सुंदर आपल्याला माहिती सांगायला. आत्मा दृष्टा नाही, दृश्य नाही, कुठल्याही अवस्थेत नाही, कुठल्याही प्रकारचा आमच्यासारखा त्याचा बदलणारा स्वरूपाचा भाग नाही. तो अखंडित एकच स्वरूपामध्ये राहतो. त्याच्या स्वरूपामध्ये कधीही बदल होत नाही. तो अखंड अभेद स्वरूपाने राहतो, त्याच्यामध्ये भेदही नाही. हे आत्म्याचं स्वरूप असं आहे, असं ज्ञान आपल्याला वारंवार सांगून राहिलेलं आहे. तेव्हा याला आता ते दृष्टांत देऊन राहिले ज्ञानोबा पुढच्या ओळीमध्ये 205 येते. 205 या ओळीमध्ये ज्ञानोबा आता असा दृष्टांत देतात. आता हा दृष्टांत सगळ्यांना कळेल. आता जेव्हा ज्ञानोबा तत्व सांगतात तेव्हा ते कठीण होऊन जातात. ते विषय वाक्य असतं आणि जेव्हा ते विषय वाक्य स्पष्ट करण्यासाठी मग ते दृष्टांत देतात. दृष्टांत म्हणजे उपमा देऊन आपल्याला समजून सांगतात. आता पहा दृष्टांत देता येते. मुख दिसो का दर्पणी, मुख दिसो का दर्पणी, परी असणे की तै मुखपणी, परी असणे की तै मुखपणी, तरी झाली ते वायाणी प्रचिती की, तरी झाली ते वायाणी प्रचिती की. सोपी आहे. ज्ञानोबा आपल्याला आरशाचं उदाहरण पुन्हा देत आहे. या आरशाच्या उदाहरणावरून ते आता ज्ञानोबा प्रत्येक वेळेला आरशाचं उदाहरण देतात, पण प्रत्येक वेळेला त्या दृष्टांतामध्ये तत्व वेगळं असतं, ते सांगायचं वेगळं असतं. आता पुन्हा हा दृष्टांत तोच आहे आरशाचा, तो सांगण्याची गोष्ट वेगळी आहे. मग आता ज्ञानोबा आपल्याला काय सांगतात नाही या दृष्टांतामध्ये. मुख आरशात दिसत असेल तर दिसू द्या, दिसते कमी मुख घेतला आरसा आपलं तोंड दिसतंय, दिसू द्या बरं का. परंतु ते मुख कुठे आहे जर तुम्हाला विचारलं कोणी, तुम्ही आरसा पाहिला ना, हो नका.
मग काय पाहिलं तुम्ही आरशामध्ये? मुख पाहिलं. मग आरशामध्ये तुम्ही मुख पाहिलं, पण तुमचे ते मुख आहे कुठे? आरशात हे काही मानेवर येते है ना. विषय कसा बदलला बा. म्हणतात आरसा घेतला, आरशातून पाहतो, पण हे तोंड त्या आरशात आहे का तुमच्या देहावर आहे, शरीरावर आहे ना. अहो आरशात कसं आमचं तोंड नाही? आमचं तोंड आमच्या देहावरच राहील ना. आमचं हे जे मुख आहे ना ते इथंच राहील ना. मग त्या आरशात पाहता ते काय व्यर्थ आहे, ते वाया आणि हे खरं मुख नाहीये. मग असं करा ना, तुम्हाला त्या आरशातलं मुख जर खरं वाटत असेल तर काढून ठेवायला बाजूला कराल का तसं? कारण आता तुम्हाला दोन तोंड झाली ना, एक आहे आणि आरशातून दिसतंय म्हणजे तुम्ही दोन तोंडे झाली ना. मग एक तोंड काढून ठेवायला, दुसऱ्याला तोंड हे काढून ठेवायला देहावरचं तोंड. आता का नाही हो, असं सांगतात. कारण हे मुख्य आहे आणि ते जे दिसतंय ना ते खोट आहे. तेव्हा खरं आणि खोट आरशामुळे कळतात आम्हाला. तो आरसा सांगतो की माझ्यामध्ये मुख आहे तुमचं, परंतु हे तुमचं खरं मुख नाहीये. तुमचं मुख तुमच्या देहावर आहे ना. तात्पर्य खरं जे आहे ते खरं ओळखा. खोट्याला एवढा भाव देऊ नका, खोट्याला किंमत देऊ नका, खोट्याला खरं समजू नका. हे भगवानचं म्हणणं आहे ना. जे खरं आहे ते ओळखा ना. तेव्हा मला सांगतात मुखाचं अस्तित्व आरशावर अवलंबून नाही. मुखाचं अस्तित्व आरशावर अवलंबून नाही. कारण तुम्ही तो आरसा पाहता म्हणून त्या आरशात तोंड दिसलं म्हणजे आरशात तोंड गेलं असं होत नाही. मुख मुखाच्याच ठिकाणी राहत, ते बदलत नाही. म्हणून जाणू आम्हाला सांगतात की जो आत्मराज आहे ना तो तसाच, तो त्याच्याच ठिकाणी तसाच आहे, अखंड तसा राहणार आहे. बघा तेव्हा आत्मस्थितीमध्ये आढळपणा आहे, चंचलता नाही, एकत्व आहे, एकपणा आहे, द्वित्व नाही, दोन नाही. हे आपल्याला या उदाहरणातून सांगताय की असा तुमचा आत्मा जसा तुमचं मुख दोन झाले आरशामुळे, तसं आत्म्याचं द्वित्व नाही, दोन होत नाही. तो आहे तसाच राहतो, एकटाच एक आहे, एकच आहे, एकही म्हणता येत नाही त्याला, असा तो आहे. तेव्हा अंतःकरण जोपर्यंत आमचं आहे तोपर्यंत अंतःकरणाच्या उपाधीने आम्हाला नानात्वाचं दर्शन होत. हे आता देव अंतःकरण म्हणजे काय? आमचं म्हणजे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आणि अहम, या चार इंद्रियांनी आमचं अंतःकरण बनलेलं आहे. काय काय आमच्या अंतःकरणामध्ये? मन, बुद्धी, चित्त आणि अहम, अशा चार लोकांनी मिळून आमचं अंतःकरण बनतं. आणि हे अंतःकरण जोपर्यंत काम करताना, वृत्ती तयार करताना, तोपर्यंत ज्ञानवंतात तुम्हाला जगामधलं नानात्व दिसेल आणि तत्व दिसेल. आत्म्याला अंतःकरण नाही का? आता समजू ना. आत्म्याला मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, काही नाही, अंतःकरणच नाही, ते आत्मा नाही. मग त्याला नानात्वाचं दर्शन होईल कसं?
आणि म्हणून तो एकत्वात राहतो. सदैव एकत्व आहे. आम्हाला नानात्वाचं दर्शन होतं, अनेक गोष्टी दिसतात आणि त्यामुळे आमची मनोवृत्ती, आमची चित्तवृत्ती अशा पांगलेल्या असतात. म्हणून त्या आत्म्यासारखं एकत्व नाही जाणून घेऊ शकत. तेव्हा जग कसं वाटलं तुला, असं जर कोणी विचारलं तर तू जग पाहिलं ना, हो कसं वाटलं तुला, त्याचं काय उत्तर? त्याचं उत्तर असं आहे की तुझं अंतःकरण कसं असेल ना तसं जग आहे. तुझं अंतःकरण कसं आहे, सात्विक आहे का, रजोगुणी आहे का, तमोगुणी आहे का? आणि हे 3 गुण आहेत अंतःकरणामध्ये. तर ज्या प्रकारचं तुझं अंतःकरण असेल ना तसंच दर्शन तुला बी जगायचं. म्हणून आपल्या कर्मांमध्ये सुद्धा हे रजोगुण तमोगुण सत्वगुण येतात. त्याचं कारण हेच आहे, त्यांच्या अंतःकरणात राहतात आणि त्या गुणांमुळे आपली कर्म बदलतात, आमचे विचार बदलतात, आमची दृष्टी बदलते, आमचं सगळं बदलून जातं. आपल्यामध्ये अंतःकरणच नाही आणि अंतःकरण असल्यामुळे नानात्व नाही, अनेकत्व नाही आपल्यामध्ये. हा किती महत्वाचा विचार निर्माण समजला. आत्ममध्ये केव्हा होते तेव्हा आपल्याला समजा, साधकांनो आत्म्याला समजा असं ज्ञान म्हणतात. म्हणून अंतःकरणात ओळखा. जग ओळखण्याच्या अगोदर काय करा, आपलं स्वतःचं अंतःकरण ओळखा. जग विशाल आहे, जग कसं ओळखाल तुम्ही? म्हणून जग कसं, तर तुमचं अंतःकरण जसं असेल तसं. मग तुझा भाव जसा असेल ना तसा तुझा देव असतो असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ असा आहे की तुझा भाव कुठे राहतो, अंतःकरणात. तुझी बुद्धी, तुझे विचार, तुझं मन, तुझं चित्त, तुझा अहं, तो जसा असेल तसं तुझं प्रगट होत. म्हणून म्हणतात, जगाला पारखण्यापूर्वी तुमचं अंतःकरण पारखा. तो अंतःकरणामध्ये कसा आहे ते ओळख कधी. आणि हे कळतं बरं आपल्याला. आपल्या अंतःकरणाचे धर्म आपल्याला कळायला लागतात. कसे कळतात तुम्हाला? तुम्ही सांगा, आता तुम्हाला आम्ही असा स्वयंपाक करून ठेवलेला आहे बरं का, 3 प्रकारचा. 3 प्रकारचा स्वयंपाक करून ठेवला. एक खूप आंबट, खारट, तिखट वगैरे असं घालून मस्त. एक साधारण आहे, सौम्य आहे, फारसं तिखट आहे, फारसं. आणि एक हे तिखट तिखट आहे काढून मस्त सात्विक असं आम्ही केलेलं आहे. आता 3 प्रकारचा स्वयंपाक आमचा आहे. आता तुम्हाला ज्या प्रकारची इच्छा असेल व आवड असेल ना त्या प्रकारचा अन्न आवडेल. म्हणून आपल्या अशोक पण आवडत नाही. खाता रे म्हणतात का, त्याचं ते भरपूर खाण्याला तिखट कांदे लसूण काढून कुटून बघा, तो खाण्याचा स्वभाव आहे त्यांचा. आणि मग त्यांना हे अन्न कसं काय गोड लागेल? याचा अर्थ असा की तुझं अंतःकरण कसं आहे, तमोगुणी तुला खावंसं वाटतं ना, तर तुझ्या अंतःकरणामध्ये ते गुण आहे. तेव्हा अंतःकरण ओळखायला फार सोपं आहे आपलं. तू बोलतो कसा रे, काही माणसं शिवाय तिथंच बोलतात नाही, त्यांच्या तोंडामधून साधे शब्द येत नाही, त्यांच्या तोंडामधून वेगळी शिव्या येतात. काय त्याचं अंतःकरण कसं असेल? असं की आधी आपलं अंतःकरण ओळखा. अंतःकरणावरून मग आपल्याला जगाची पारख होते. हा सुंदर विषय चाललेला आहे. सत्संगाचे विषय 5 वेळा झाले. हरिओम.